दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालेला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर रेल्वे स्टेशन परिसरातील फुल मार्केट परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी वाहतूक पोलीस असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर स्थानिक पोलीस असेल, या तिघांकडनं या ठिकाणी संयुक्त कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे। गेले काही दिवसापूर्वी म्हणजे अनेक वर्षापासून दादर स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असल्याने या ठिकाणी पादचारी असतील, रेल्वे प्रवासी असतील आणि वाहनं जाण्याला मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण होत होता। मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तिन्ही संयुक्त कारवाया पोलीस दल असेल, महानगरपालिका असेल आणि ट्रॅफिकवाले या तिघांकडनं संयुक्त कारवाई या ठिकाणी करण्यात आले। हजारो काटे या ठिकाणी जप्त करण्यात आले। हजारो या ठिकाणी फेरीवाल्यांवरती देखील या ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली। सध्याचं चित्र आपण पाहिलं तर दादर स्टेशन परिसर जो आहे मोकळा श्वास घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी कोणाचाही धक्का न लागता या ठिकाणी जे रेल्वे प्रवासी असतील किंवा या ठिकाणी पादचारी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील, वाहने असतील, या ठिकाणी मोकळ्या रस्त्यातून जाताना पाहायला मिळत आहेत। या आधीचं आपण चित्र पाहिलं तर या ठिकाणहून जाता येताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तारेवरची कसरत पादचारी रेल्वे प्रवाशांना करावी लागत होती। मात्र सध्या तरी पाहिलं तर पोलीस, त्याचबरोबर वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर पालिका कर्मचाऱ्याकडनं या ठिकाणी फेरीवाल्यांवरती मोठी कारवाई सुरू केल्याने आता दादर पूर्व पश्चिम परिसरातील मोठ्या प्रमाणात जे रस्ते आहेत त्यांनी मोकळा श्वास या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।